नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आनंदी आयुष्यासाठी एक आदर्श दिनचर्या असणं फारच महत्त्वाचं आहे. तर चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आदर्श अशी दिनचर्या. सूर्योदयापूर्वी उठण्याचा नक्की प्रयत्न करा. साधारण 1 तासात अंघोळ आणि इतर विधी पूर्ण करून घ्या. शक्य असल्यास कमीत कमी 1 तास सूर्यनमस्कार, प्राणायाम, व्यायाम यासाठी द्या. देव मानत असल्यास 5 ते 10 मिनिटे पूजा उपासनेसाठी तुम्ही देऊ शकता. सकाळी सकाळी पेपरमधल्या नकारात्मक बातम्या वाचून दिवसाची सुरुवात करण्यापेक्षा एखाद्या पुस्तकाची काही पाने वाचली तर दिवसाची सुरुवात तेवढीच सकारात्मक होईल. दिवसातील मात्र बाकी वेळ नोकरी, प्रवास किंवा तुम्ही विद्यार्थी दशेत असता तेव्हा शाळा, प्रवास, अभ्यास यामध्ये घालवा. यानंतर तुम्ही जेवणानंतर थोडंसं चालणं यासारख्या गोष्टी करू शकता. झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास वाचन करायला पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 तास झोप पूर्ण होण्यासाठी साधारण 10:30च्या दरम्यान झोपण्याचा नक्की प्रयत्न करा. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा 1 तास अगोदर मोबाईलचा वापर सोडा. रोज थोडा वेळ मुलांसाठी, आई-वडील, पती पत्नी यांच्यासाठी द्या. व्हॉट्सॲप, फेसबुक यांचा अतिवापर करणं टाळा. मित्रांच्या जास्तीत जास्त सहवासात राहण्याचा नक्की प्रयत्न करा. शक्य असल्यास रोज एका मित्राशी फोन करून 3-4 मिनिटे मित्राशी तुम्ही बोलू शकता आणि तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. जर तुम्हाला दैनंदिनी लिहिण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये मग तुम्ही दिवसभर झालेला खर्च लिहू शकता. चांगला प्रसंग असेल तर तोही लिहू शकता. स्वतःला दररोज काहीतरी सूचना द्या आणि स्वतःमध्ये थोडासा बदल करा. झोपण्यापूर्वी किंवा उठल्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन नक्की करा आणि सकारात्मक विचार करण्याची नक्की सवय लावून घ्या. यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होऊ शकतात. कारण नकारात्मक विचारांनी जर तुमच्यावर राज्य केलं तर जीवन नीरस वाटतं. रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठा. खळखळून हसा. आनंदाने दिवसाचं स्वागत करा. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. परमेश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करा. व्यायाम, योगा आणि मेडिटेशन करण्याचा नक्की प्रयत्न करा. रोज सकारात्मक प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करा. सकाळी चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात न करता रिकाम्या पोटी 2 ग्लास तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा वापर करू नका. दररोज 30 मिनिटे तुम्ही गवतावर चाला. चहा किंवा कॉफीऐवजी तुम्ही लिंबू आणि मध प्या. दररोज 10 मिनिटे ध्यान करा. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही फळे, ओट्स यांचा समावेश करू शकता. तसेच हिरव्या पालेभाज्यांचाही तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करा, जेणेकरून त्यातून तुम्हाला खूप फायबर मिळतील आणि दिवसभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये उत्साह राहील. तेव्हा हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश करा. त्याचप्रमाणे संतुलित आहार घेण्याचाही प्रयत्न करा. मग यामध्ये तुम्ही प्रथिने, जीवनसत्वे, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स यांचाही तुम्ही समावेश करू शकता. फळे आणि भाज्यांचा रोजचा समावेश करा. अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा. यामुळे हृदयविकार आणि लठ्ठपणापासून तुमचा बचाव होऊ शकतो. पुरेसे पाणी प्या. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास नक्की पाणी प्या. फास्ट फूड, साखर याचे सेवन मर्यादित ठेवा. व्यायाम आणि फिटनेस, दररोज किमान 10 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे यासाठी नक्की द्या. योगासने किंवा प्राणायाम हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. लिफ्टऐवजी तुम्ही जिन्याचा वापर करा. लवकर उठून सकाळचा व्यायाम करा. दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. मानसिक आरोग्यही चांगलं राहील. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, ध्यान करा. त्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होईल. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तास झोप घेणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. सकारात्मक विचार ठेवा. मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये वेळ घालवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. हे अनेक आजारांचं मुख्य कारण आहे. हात धुण्याची सवय ठेवा, जेणेकरून संसर्गजन्य रोगांपासून तुमचं संरक्षण होईल. दरवर्षी हेल्थ चेकअप करा, जेणेकरून आजार असेल तर त्याचं लवकर निदान होऊ शकतं.
सर्दी, खोकला, ताप याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा प्रकारे दैनंदिन जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करून निरोगी जीवन जगू शकता. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मोठे आजार जडू शकतात आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात. तेव्हा वेळीच सावध होऊन आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून त्या गोष्टी नियमितपणे जर पाळल्या तर आपण नक्कीच सदृढ राहू शकतो. तेव्हा छोटे छोटे बदल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करा आणि निरोगी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.